सेल्फ डेव्हलपमेंट बद्दल तुझे काय विचार आहेत? एकाने मला विचारलं. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. काय झालं, कालचा माझा त्याने व्हिडिओ बघितला आणि मला लगेच फोन केला. कालचा व्हिडिओ लक्षात आला ना कुठला, की अरे धड धागड बिल्डिंग तुम्ही पाडून टाकताय, कोथरूड मधले लोक, तुमचे काय डोकी बिकी फिरलेत का, असा जो मी व्हिडिओ केलेला होता. तर तो त्याला आवडला. आणि त्याच्यामध्ये मी जे सुरुवातीला म्हटलेलं होतं ना की रिडेव्हलपमेंटला माझा काही विरोध नाही आहे, रिडेव्हलपमेंट मला आवडत नाही वगैरे असा काही भाग नाही असं मी जे म्हटलेलं होतं, तर त्याच्यावर त्याला सुचलं की मला विचारावं की सेल्फ डेव्हलपमेंट बद्दल तुझा काय विचार आहे. सेल्फ डेव्हलपमेंट माहिती आहे ना, सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे आपण बिल्डरला डेव्हलपर म्हणून अपॉइंट करण्याच्या ऐवजी आपणच कॉन्ट्रॅक्टर नेमून बिल्डिंग बांधून घ्यायची. असं केल्यामुळे काय होतं की तो साधा हिशोब आहे ना, की बिल्डर जसा हिशोब करतात की हा प्लॉट आहे, ह्याच्यावर पूर्वीच्या रूल प्रमाणे बांधलेलं कन्स्ट्रक्शन 10,000 स्क्वेअर फूट आहे, नवीन रूल प्रमाणे मी ह्याच्यावर आता 30,000 स्क्वेअर फूट बांधू शकतो आहे. तर हे जे 10,000 स्क्वेअर फूट आत्ताचं कन्स्ट्रक्शन आहे ते मला या लोकांना म्हणजे प्लॉटवर म्हणजे जी सोसायटी आहे त्यांना बांधून द्यायचंच आहे. शिवाय त्यांनी मला हे काम दिलं याच्याबद्दल त्यांना मोबदला म्हणून जास्त जागा द्यायची आहे. तर मी किती देऊ शकतो? तर ठीक आहे, मी सगळी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि इतर सगळ्या कॉस्ट वर्कआउट करून माझ्या असं लक्षात येतं की 15,000 स्क्वेअर फूट जर मला विकायला मिळाले, त्या 30 पैकी जर 15,000 स्क्वेअर फूट मला विकायला मिळाले तर मला बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकेल. तर मी सोसायटीला काय म्हणतो की तुमचं जे 10,000 स्क्वेअर फूट आहे त्याच्या बदली मी तुम्हाला 15,000 स्क्वेअर फूट बांधून देतो. आणि मग अरे 10च्या जागी 15, 50% जास्त असं म्हणून ते सोसायटीचे मेंबर उड्या मारतात आणि म्हणतात पाडा 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 आमची बिल्डिंग. तर असं करण्याच्या ऐवजी आपणच जर स्वतः ती बांधल्याकरता कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केले तर बिल्डर जे 15% त्याच्याकडे ठेवतो तर त्याच्यापैकी समजा 10% म्हणजे 10,000 स्क्वेअर फूट ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल है ना पूर्ण बिल्डिंगची, आणि त्याला 5,000 स्क्वेअर फूट विकून जो मिळतो तो प्रॉफिट मिळतो है ना. असं जर असेल तर आपल्याला ते 5,000 स्क्वेअर फूट आपल्याला वापरायला मिळतील. म्हणजे आपल्याला 10च्या ऐवजी बिल्डर 15 देतोय, त्याच्याऐवजी आपल्याला 10च्या ऐवजी 20,000 स्क्वेअर फूट मिळतील सोसायटीला है ना. म्हणजे प्रत्येकाला त्याच्या दुप्पट मोठा फ्लॅट मिळू शकेल, दुप्पट फ्री FSI, 100% फ्री FSI, 100% आपल्याला जास्त जागा मिळेल आहे त्या फ्लॅटपेक्षा. तर हे जे करणं आहे की स्वतःच माणसं लावून कॉन्ट्रॅक्टर लावून काम करून घ्यायचं आणि त्याच्याकरता येणारा जो खर्च आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ना, कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला पैसे द्यावे लागतील, तर त्याच्याकरता महाराष्ट्र सरकारने फंडिंगची पण व्यवस्था केलेली आहे. बरं, आपली सोसायटी आहे तर त्यामुळे आपल्याला फंडिंग पण मिळू शकतं, रास्त भावानी पण मिळू शकतं, आणि असे कॉन्ट्रॅक्टर अवेलेबल आहेत ते की जे लॉक अँड की म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या भाषेमध्ये त्याला लॉक अँड की म्हणतात. म्हणजे तुम्ही जो प्लान दिलेला आहे तर त्या प्लान प्रमाणे ते पूर्ण बिल्डिंग बांधून तुमच्या हातामध्ये चावी देणार, असं ते असतं. तर या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे आत्ता मी त्याला म्हटलं असं तू काय विचारलं, तर तो काय मला म्हणाला, त्याचा अभ्यास होता बरं का. तो मला काय म्हणाला की अरे कोथरूड मध्ये ज्या सोसायट्यांना 100% एक्स्ट्रा स्पेस मिळाली, कुणाला 90% मिळाली, कुणाला 80% मिळाली, ह्याचं बेसिकली कारण काय आहे की त्यांच्या प्लॉटचा साईज आणि त्यांच्या प्लॉटचं लोकेशन. ते जर मेन रोडवर आणि वाईड म्हणजे पौड रोडवर, समजा रुंद पौड रोडवर वगैरे किंवा
काही इंटरनल रोड पण आहेत ना की जे असे खूप रुंद आहेत ते. तर रस्त्याची रुंदी आणि तुमच्या प्लॉटचा आकार याच्याप्रमाणे आणि इतर सगळे जे FSI आहेत, तर त्याच्यामुळे नॉर्मल 10, 15, 20 हजार स्क्वेअर फुटाच्या प्लॉटला जे 10च्या जागी 30 मिळतं, तर तिथे त्यांना 10च्या जागी 50 बांधता येतं. म्हणजे त्या प्लॉटवर आता 10,000 स्क्वेअर फूट बांधलेलं आहे, पण नवीन नियमाप्रमाणे त्याला त्या प्लॉटवर 50,000 स्क्वेअर फूट बांधता येतात. तर तो लोकांना काय म्हणतो की तुम्हाला मी 10च्या ऐवजी 20,000 स्क्वेअर फूट बांधून देतो, म्हणजे मी तुम्हाला 100% फ्री FSI, एक्स्ट्रा FSI देतो, असं तो त्यांना म्हणतो. आणि कारण काय की त्याचं प्रपोर्शन, म्हणजे त्याला जास्त मिळतं, त्याला 50 मिळत असतात. कारण ह्यांना 20,000 दिले, 10च्या ऐवजी 20,000, 100% एक्स्ट्रा दिले, तरी त्याला 30,000 स्क्वेअर फूट शिल्लक राहतात. ऑफकोर्स मोठा प्लॉट असल्यामुळे त्याची इन्व्हेस्टमेंट पण वाढते आणि ऑब्व्हियसली त्याचा काम पण वाढतं आणि त्याचा प्रॉफिट पण वाढतो. ऑफकोर्स बिल्डरला विचारलं तर तो म्हणतो माझी रिस्क पण वाढते. अगदी खरं आहे. तर त्यामुळे त्याला त्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये जास्त प्रॉफिट पण मिळतो. तर तर लहान सोसायटीला असं दुप्पट वगैरे मिळणं मुश्किल असतं, कारण तिथे साधारणतः एक ठोकताळा बरं काय की 10 ते 20 हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट असेल तर त्याच्यावर 10च्या जागी 30, 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागी 30,000 स्क्वेअर फूट बांधायला मिळतं. त्याच्याऐवजी जर आपण सेल्फ डेव्हलपमेंट केली है ना, तर आपल्याला सुद्धा 10च्या ऐवजी 20,000 स्क्वेअर फूट, म्हणजे 20,000 स्क्वेअर फूट म्हणजे आपल्याला दुप्पट मिळू शकतं ते, जर आपलं 10,000 स्क्वेअर फुटात काम झालं तर, है ना. तर ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे, असं त्यांनी मला विचारलं. मी त्याला काय म्हटलं की अरे साधा हिशोब आहे, मला जेवढं रिअल इस्टेट मधलं कळतं आणि माझा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये हे 100% एक्स्ट्रा स्पेस देऊ देत, नाही तर 50% एक्स्ट्रा स्पेस देऊ देत, ते त्या बिल्डर ते त्या प्रोजेक्टमध्ये, ज्याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणतो, म्हणजे त्या नवी रिडेव्हलपमेंट करत असताना ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल सर्व्हिसेस आहेत त्या पुरेशा देत नाहीत. पहिली गोष्ट है ना. ते तुम्हाला फक्त किती फ्री FSI मिळतोय असं दिसतं, तर ते फक्त तुम्हाला जास्त एरिया देतात, पण ज्या मूलभूत पायाभूत सुविधा हे करण्यावर ते जोर देत नाहीत, तुम्हीही आग्रह धरत नाही. पण त्याच्याऐवजी अगदी टिपिकल हा जो 20,000 स्क्वेअर फुटाचा 15,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे त्याच्यावर तुम्ही जर सेल्फ डेव्हलपमेंट करायला निघालात, तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही, पहिली गोष्ट, तुम्ही काटकसर करणारा प्लान करणार नाही. पहिली गोष्ट, काटकसर करणारा प्लान करणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या सोयीनी प्लान कराल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही पायाभूत सुविधांवर जोर द्याल, है ना. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्याच्यावर भर द्याल. त्याच्यानंतर पुढची जी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही क्वालिटी मटेरियल वापराल. बिल्डर तेवढं क्वालिटी मटेरियल वापरत नाही. बिल्डर पायाभूत सुविधांवर जास्त पैसे खर्च करत नाही, तो फक्त डोळे दिपवणाऱ्या गोष्टी करतो. आकर्षक आकर्षक चटपटीत मिसळ, हा, तो जंक फूड तयार करतो. तर तुम्ही जर करायला गेलात तर माझं असं मत आहे की सेल्फ डेव्हलपमेंट करताना तुम्हाला बिल्डर देतो त्याच्यापेक्षा जास्त स्पेस मिळणार नाही. कदाचित बिल्डर जेवढी देतो तेवढीही स्पेस मिळणार नाही, कारण तुम्ही चांगलं घर बांधाल. तुम्ही चांगलं घर बांधाल, तुम्हाला हवं तसं घर बांधाल, तुम्ही सोयीचं घर बांधाल, है ना. तर आणि तुम्ही त्या घरात राहण्याच्या सुखावर
सोयींवर आणि त्याचं लाईफ स्पॅन ह्याच्यावर भर द्याल, तर त्यामुळे सेल्फ डेव्हलपमेंट करायला गेल्यानंतर आपल्याला जास्त जागा मिळेल, आपल्याला आहे त्याच्या दुप्पट आकाराचा फ्लॅट मिळेल असं जर कुणाला वाटत असेल, तर त्याला व्यवहाराचं ज्ञान नाही आहे असं मी म्हणेन. आणि ह्याच्याकरता एक साधी गोष्ट आहे, ह्याच्याकरता एक साधी गोष्ट आहे. अरे बायकोला जाऊन विचारा ना, तुम्ही तुमच्या बायकोला विचारा, तयार श्रीखंड आणणं आणि घरी चांगलं दूध आणून त्याला विरजण लावायचं, त्याचं दही करायचं, त्याचा चक्का करायचा, मग तो घोटायचा, मग त्याच्यात साखर घालायची आणि मग त्याच्यात काय जे वर घालतात ना, चारोळ्या वगैरे वगैरे वेलची, असं जर करायला आपण गेलो तर बाजारात ज्या भावाने 1 किलो श्रीखंड मिळत त्याच्यापेक्षा आपण अशा पद्धतीने केलेलं 1 किलो श्रीखंड हे जर त्या बाईचे कष्टाचे पैसे आणि वेळेचे पैसे तुम्ही ऍड केलेत, तर तर बायको म्हणेल की घरी करणं परवडत नाही. घरी केलेलं श्रीखंड हे बाजारात तयार मिळणाऱ्या श्रीखंडापेक्षा महाग पडतं. तुमच्या बायकोला विचारा, बघ ती सांगेल. तर तो मला काय म्हणाला, म्हणजे आपण बिल्डरला रिडेव्हलप करायला देतो त्यावेळेला आपण इन्फिरियर क्वालिटीचं प्रॉडक्ट, घर, प्रॉपर्टी ऍक्सेप्ट करतो का? मी म्हटलं प्रश्नच नाही. अरे आता तू तुझं उदाहरण सांगतो की, तू जर चांगलं कापड बाजारात जाऊन विकत घेतलं शर्ट शिवण्याकरता आणि जर टेलर कडे गेलास आणि जर तू त्याचा तुला हवा तसा तुझ्या मापाचा, तुला जी फॅशन आवडलेली आहे त्याप्रमाणे तो कट केलेला, डिझाईन केलेला शर्ट त्याच्याकडनं करून घेतला, तर तुझ्या लक्षात येईल की झाला याच्यापेक्षा रेडीमेड शर्ट किती स्वस्त पडतो राव. तू घेतो ना रेडीमेड शर्ट, हो, मग तो जरा तितका असा तुला फिट होत नाही की नाही, तुम्हाला नाही होत. मग त्याचं कापड तितकंस चांगलं नसतं आणि तो तितकासा टिकत पण नाही, बरोबर आहे की नाही? खरं आहे राव. मग काय मित्रांनो, पटतंय का तुम्हाला? तुमचा काय अनुभव आहे? कधी विचार केलाय का? कधी बायकोशी बोललाय का की घरी घरी का नाही तू श्रीखंड करत? माय गॉड. आहे ना, रिडेव्हलपमेंट फार गमतीचा विषय आहे. आणि ज्या घरामध्ये राहतो, ज्या घरामध्ये आपण राहत आलेलो आहोत इतकी वर्ष, तर त्या घरामध्ये आपण आणखीन बराच काळ राहू शकलो असतो जर आपण आपली सोसायटी नीट मेंटेन केली असती. जर आपण ह्याच्यामध्ये जर काही दोष, गळणं बिळणं असले काय समजा दोष निर्माण झाले असते, तर त्याची दुरुस्ती करण्यावर जर खर्च केला असता, तर आपली अगदी गैरसोय असलेली जुनी बिल्डिंग सुद्धा पाडून आपण, मला विचाराल तर चांदीचं भांड देतो आणि त्याच्या बदली अल्युमिनियमचं भांड घेतो. असं माझं म्हणणं आहे. ते माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचं पिढीजात घरातलं चांदीचं भांड देताय आणि त्याच्या बदली प्लास्टिकचं नाहीतर अल्युमिनियमचा ग्लास घेता आहात. असं करू नका. माझं म्हणणं आहे की
असं करू नका. चांदीचं भांड द्या आणि नवीन चांदीचंच भांड घ्या. तसं होताना दिसत नाही म्हणून मी या कोथरूड मधल्या चाललेल्या रिडेव्हलपमेंटवर टीका करत असतो. आणि मी नुसता टीका करत नाही, मी तुम्हाला अशा काही चांगल्या टिप्स पण देतोय ना, की ज्याच्यामुळे तुम्ही जर करायचीच ठरवली तर रिडेव्हलपमेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुद्धा करता येईल. चांदीचं भांड देऊन चांदीचंच भांड घेता येईल. किंवा माझ्या बायकोच्या पद्धतीने की सोन्याचं काकड देऊन जरी दुसरा एखादा दागिना नवीन स्टाईलचं ब्रेसलेट केलं, त्याच्याकरता कर्णावळीचे पैसे जरी जास्त दिले तरी सुद्धा सोन्याच्या बदली सोन्याचाच दागिना मिळतो. तर तसे सोन्याचे दागिने घ्या. माझं असं ऑब्झर्वेशन आहे की या गोष्टीचा सोसायट्या विचार करत नाहीत है ना. आणि सोन्याचं भांड देऊन अल्युमिनियमचा पेला घेतात, पेला. बस एवढंच माझं म्हणणं आहे. चला ठेवू.